पुढे मोठी बातमी ते आदिवासी बांधवांनो, मंत्र्यांच्या घरामध्ये साप सोडा. खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय. गडचिरोली सर्पदंशावरून सरकारवर त्यांनी टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखामध्ये मंत्र्यांच्या घरात साप सोडण्याची भाषा करण्यात आलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या काल पत्रकार परिषदेत सुद्धा हे वक्तव्य केलेलं होतं आणि आज सामनाच्या अग्रलेखामध्ये त्यांनी हेच म्हटलेलं आहे की जिल्हा हा खाण उद्योजकांचा झालेला असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे. काय नेमकं या अग्रलेखामध्ये आज संजय राऊत यांनी म्हटलं, एकदा पाहूया आपण. तर गडचिरोली जिल्हा आता आदिवासींचा राहिलेला नाही, तर उपऱ्या खाण उद्योजकांनी गडचिरोलीवर ताबा मिळवलाय. तिथल्या गरीब आदिवासी खाण मालकांच्या वाहनांखाली चिरडून मरत आहेत आणि त्यांची पोरं सर्पदंशानं तडफडत प्राण सोडत आहेत. देवेंद्र फडणवीस, हे काय सुरू आहे? आदिवासींनी मुंबईत येऊन मंत्र्यांच्या घरात साप विंचू सोडावेत म्हणजे त्यांना मृत्यूचं भय काय असतं ते समजेल. हे सरकार नालायक आहे. सांगणाऱ्या आदिवासींना तिकडे साप पकडा, गडचिरोलीमध्ये मुंबईला या आणि मंत्र्यांच्या घरात सोडा, मग त्यांना कळेल मृत्यूचं भय काय असतं ते.